नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आम्ही आलो गावी। सो आज मी ब्लॉग स्टार्ट करते आहे। 11 तारखेला आम्ही सकाळी आलो, डान्स वगैरे होते, खूप छान डान्स वगैरे झाले। आणि आज आहे मंगळवार, सॉरी आज आहे बुधवार। सो आज आम्ही बनवणार आहोत चिकनची बिर्याणी। सो चिकनची बिर्याणी बनवण्यासाठी इकडे राणी ऑलरेडी पाटावरती वाटण वाटते आहे, तुम्ही बघू शकता। वाटण नाही, अद्रक लसूणची पेस्ट आणि मस्तपैकी आता बिर्याणी बनवणार आहोत। सो बिर्याणी तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे, सो तुम्ही कंटिन्यू राहा, कंटिन्यू बघा। आणि कोणी तो चला आपण आता बिर्याणी बनवणार आहोत। सो स्टार्ट करूया। तर राणीच नुसती काम करत नाहीये, काम मीही करते। माझे हात बघू शकता झाडू मारून कसे झाले, दिसतंय कोण काम करते ते। लोकांना दिसलं असेल तरी माझे हात पण दिसतात की नाही तुम्हाला? सो मी पण काम करून आले आणि बघा हात आता मला वाटतं इथे तरी फोडच येईल, तर आपण तुम्हाला मी फोडायला दाखवते। आणि ही माझी आजी। आजी हाय कर, हाय कर, हाय कर असं। आजी हाय कर ना। तसं काय मी साप बीप घेऊनच येते। आजी हाय कर, होय माझ्या आजीला। आजी ए ही आमची म्याव म्याव का म्याव म्याव। ए काय तुला आणला नाही? मेली ती हिन, बघा हिन सरडा आणला ना, बघाय कसं सरडा खाते इकडे। हिला भेंडी आता इथे हे तांदूळ बासमती तांदूळ आहेत बिर्याणीचे, ते इथे भिजत टाकलेले आहेत। आणि आता हे मी शिजायला टाकते। कॅमेरा मोबाईल पकडायला कोण नाही, सो मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे असं। तर दीपिका मॅडम राईस बॉईल झालेला आहे, बिर्याणी राईस याच्यामध्ये ओतत आहे ती। आले घाणेरडी मांजर इथं झोपले। ठेवायला पण नको बाहेर। आता इथे आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत, लांब लांब चिरून असं। हा सगळा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आणि ते अद्रक लसूणची जी पेस्ट होती, मिरची वगैरे टाकलेली पाट्यावरची, ती झालेली आपली करून। इथे आपलं चिकन बिर्याणीचं चिकन रेडी आहे। आणि आता थर लावणार आहे, त्यासाठी इकडे हे चिकन काढून घेते। बघू शकता तुम्ही चिकन किती टेस्टी आणि डिलिशियस दिसतोय। मैंने झूठ झूठी फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आणि आपण आता राईस माहिती आहे, राईस आपण शिजवून घेतला तो आता त्यावर टाकणार आहे। उरला तर म्हणून बोललेली, उरला नाही उरला तर लागेल। इकडे आता थर लावून घेत आहे। चिकन टाकणार आता, थर लावते। सॉरी गाईस, मी व्हिडिओ बनवण्यासाठी विसरली, कारण का घरी एवढंच काम असतं की विचारू नका। कधी कधी असं वाटतं की आमच्या घरी म्हणजे असं वाटतं की सुना असतात ना, सासरी आल्यावरती कामं चालू असतात, तसं आमचं काही घरही चालू असतं, त्यामुळे मला टाईम नाही भेटला कामांमध्ये। सो बिर्याणी झाली होती, पण सॉरी खूप टेस्टी आणि भारी झाली होती। तर रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला एकदा नक्की सांगा कमेंट करून, मी नक्कीच तुम्हाला सांगेन। सो थँक्यू अँड सॉरी। सलून वगैरे गेले, त्यानंतर आपला हा घरगुती तूप आहे तो आपण ह्याच्यावरती टाकणार आहोत, जेणेकरून टेस्ट अजून वाढेल।
खाऊन घ्याव का पहिला? त्यानंतर त्या मी निकारांवरती ठेवले होते चुलीवरती. सो आता इथं ते थोड्या आजीला टेस्ट करायला. तर इथे अशी बिर्याणी घेतलेली आहे. आता आपल्याला राणी टेस्ट करून सांगणार आहे की बिर्याणी कशी झालेली आहे. मी केली, मी टेस्ट करून सांगा तुम्ही. समज मी आया झाले तर छान. देखते अभी खा के.